हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये। आज आपण भेटतोय एका नवीन ब्लॉगमध्ये। आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात। मंदिरात वगैरे आलो आणि थोडंसं बाहेरचा सीन घेतला आहे, तोही तुमच्यासोबत शेअर केला आहे मी। आजच्या दिवसभरात आपण बघतोय काय काय होतंय ते मी तुम्हाला दाखवते। काय गॅसची कनेक्शन वगैरे आलेली। हां तेच तर, माझी मावशी आली आहे कल्याणवरून। हाय कर। काल लग्नासाठी आली होती, आज थांबली आहे आपल्याकडं आणि आम्ही आलेत बाय। हे नाशिकमधलं आजचं आमचं क्लायमेट आहे। भरपूर कडक ऊन असतं दिवसभरामध्ये आणि मग संध्याकाळी कुठेतरी जोरदार पाऊस पडतो। आज आम्ही बाहेर जेवणासाठी चाललो होतो, कारण मिस्टरांचा बड्डे होता 16 तारखेला आणि 16 तारखेला लग्न असल्यामुळे आम्हाला ते सेलिब्रेशन नाही करता आलं, म्हणून आम्ही 17 तारखेला छोटीशी पार्टी म्हणून बाहेर जेवणासाठी चाललो होतो। आता आम्ही जिथं चाललो आहेत ना ते नाशिक आग्रा हायवे जो आहे ना, तर त्या नाशिक आग्रा हायवेवरतीच एक रझल म्हणून रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे। तिथलं फूड ॲक्च्युअल खूप छान आहे, म्हणून आम्ही तिथं जायचं ठरवलं।
इथलं फूड खरोखर खूप छान असतं आणि इथं मोस्टली बऱ्यापैकी तुम्हाला सिनियर सिटीजनचं सेलिब्रेशन म्हणजे त्यांचं बड्डे सेलिब्रेशन असेल किंवा मॅरेज ॲनिव्हर्सरी असेल याच्यासाठी बऱ्याचशा फॅमिली आलेल्या दिसतात आणि बरेचसे सिनियर सिटीजन पण दिसतात. रेस्टॉरंटमध्ये ना एका साईडला रील पॉईंटची व्यवस्था केलेली आहे त्यांनी. मग आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही रील काढायचं ठरवलं. बरेच जण तिथं रील काढत होते आणि त्याचे चार्जेस जे आहे ना ते एका व्यक्तीसाठी 50 आहे आणि कपल असेल तर ते 100 रुपये घेतात. मग म्हटलं चला आपण पण एक अनुभव घेऊया. बरेच जण ते सगळे करत होते म्हणून आम्ही पण रील बनवला एक छोटासा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.